जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, तुमचा बाळा काय काय पाहतो माहिती मी 7 वर्ष पक्षच पाहतोय. मला घेऊनही जात नाही, एकटे पाहून येतात. आज आपल्या पक्षाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 8व्या वर्षात पदार्पण होत आहे. बऱ्याच प्रवीणचं भाषण झालं, बाळाचं झालं, शिशिर शिंदेचं झालं, स्तुती सुमनांनी खूप खूप गुदगुल्या झाल्या मला. हे सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या जरी असल्या तरी हे व्यासपीठावरती बसलेले सर्वजण माझे सहकारी, तुम्ही माझे सहकारी, तुमच्याशिवाय हे शक्य नसतं झालं. मी कधी कधी रात्री असं दचकून उठतो आणि फक्त एका विचाराने, एका कल्पनेने दचकून उठतो की पक्ष स्थापन केला 9 मार्चला आणि 19 मार्चला शिवतीर्थावरती मी सभा आहे म्हणून सांगितलं. समजा लोक नसती आली तर नुसतं या कल्पनेनेच भीती वाटते. आणि ते जे काही घडलं, सगळं जे काही घडतंय, घडत जातंय, लोक म्हणतात मला तुमच्यात एवढी हिंमत येते कुठून? ही तुमच्यामुळे येते. त्याच्यामुळे जे काही चालू आहे, जे काही घडतंय, हे सगळं माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांमुळे आहे. मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक पुरता मर्यादित पक्ष म्हणून बोलणारे सगळे लोक आता तोंडात बोटा घालून बसलेत. सध्या मी बोटच बोलतो. मगाशी तिथे आतमध्ये बसलो, सगळी वर्तमानपत्र पडली होती. त्यात रतन टाटा साहेबांचे माझे फोटो, इतर बातम्या, वर्धापन दिनाच्या सगळ्या जाहिराती विराती वगैरे सगळं. हे सगळं चालू असताना शिशिर शिंदेंनी आम्हाला सांगितलं, तो संध्यानंद बघा, सुंदर फिगरची 8 सूत्रे. ही काय वर्धापन दिनाची गोष्ट आहे का? एवढ्या सगळ्या चांगल्या बातम्या सोडून म्हणून मी तो मगाशी पेपर त्यांच्या हातात देत असतो, काही बाबा काल रतन टाटा साहेब घरी आले, घरी भेटले, अनेक बातम्या आल्या, सगळं झालं, फोटो आले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा बहुमान आहे. एकटा राज ठाकरेचा नाहीये. काही कारण नसताना ते असे कुठेही जात नाहीत ते. पण ते आज आपल्याला भेटायला आले. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मी हा शुभ संकेत समजतो. सभा, भाषणं, गर्दी, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय, अनुभवताय. आपले जे सर्व जिल्हा संपर्क अध्यक्ष आहेत त्यांनाही मी धन्यवाद देईन, शुभेच्छा देईन. परवा दिवशीच दिल्या होत्या. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पहिला पक्ष आहे जो स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रात पसरला. पण त्याला नीट आकार देण्याचं काम शेवटी हळूहळू पुढे पुढे जावं लागतं. टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याप्रमाणे आता
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातली ही सगळी वाटचाल आपली बांधणी सगळी सुरू आहे. आपले सहकारी प्रत्येक ठिकाणी काम करतच आहेत, पक्ष स्थापनेपासून करतायत. त्याला आता आकार येत चाललाय या सगळ्या गोष्टीला, आणि त्या आकाराचं रूपांतर हे येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेला तुम्हाला दिसेल संपूर्ण महाराष्ट्र. बाकीच्या स्टोऱ्या ठीक आहेत ते वर्तमानपत्रांमध्ये. काल सकाळी एक टाळी आली पुढे परत एका वर्तमानपत्रात, मी दुपारी टाटा केला. काही दुसरा उद्योग आहे की नाही? मला असं वाटतं की जे ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत किंवा काय करतायत किंवा काय मला करतायत की नाही पण मला माहिती नाही. स्वतः आत्मपरीक्षण करा ना तुमचं. सारखे कसले आपल्या खिडकीतनं डोळे मारतायत. आणि मी त्या दिवशी कोल्हापूरला सांगितलं, आत्ताही सांगतो, हा महाराष्ट्रामध्ये मी आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार आणि ती स्वबळावरतीच आणणार. अनेक पंडितांचा विश्वास बसणार नाही या गोष्टींवरती, परंतु पक्ष स्थापनेच्या वेळेला जी बडबड करणारे लोक होते ना, तेही मिळणाऱ्या सर्व पाठिंब्याने अचंबित झालेले आहेत. मी आज जे बोलतोय, मी मगाशी जे आता तुम्हाला सांगितलं, स्वबळावरतीच सत्ता आणणार आणि आणणार म्हणजे आणणार. ती गोष्ट आज नसेल पटत जरी या पंडितांना, नजीकच्या काळात पटेल आणि त्यांना कळेल पटेल. परंतु या सगळ्या गोष्टी आपण करत असताना देखील, मी आज काही लंब चौडं भाषण करण्यासाठी नाही आलो. इथे आमचा प्रशांत आणि आमचा विनय दोघेजण रंगलेले आहेत, तुम्ही रंगलेले आहात सगळेजण. पण मी आज एक धोकादायक बातमी तुमच्यासाठी आणलेली. तुम्ही सर्वजण काम करतात, तळागाळापर्यंत जात आहात, लोकांचा विश्वास संपादन करत आहात. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरीही सत्ताधारी आणि इतर लोक कधी बेसावध राहू नका. मी त्या दिवशी माझ्या जालन्याच्या सभेमध्ये पण मी सांगितलं होतं की मी एखाद्या ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळेला देखील मी बेसावध जात नाही. तर राजकारणामध्ये काम करताना तुम्हाला अजिबात बेसावध राहून चालणार नाही. मी मागे तुम्हाला तो रामदेव यादव आपले राजा, देवगिरीचा राजा, त्यांचा मी किस्सा मागेच तुम्हाला सांगितला होता. हे राज्य गेलं, मोगलांच्या हातामध्ये हे राज्य गेलं केवळ एका गोष्टीमुळे, आमचा राजा बेसावध राहिला. आणि ते सावध करण्यासाठी म्हणून मी आज तुमच्यासमोर ही काही पत्र आणलेली आहेत. आणि धक्कादायक गोष्टी कोणालाही न सांगता जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी मुंबई उपनगर जिल्हा जारी केले वगळण्यात आलेली यादी. बोरिवलीमध्ये 24,192 माणसं वगळण्यात आली आहेत, ज्यातली 80 ते 85% मराठी लोक आहेत. यादीतनं वगळली. कोणाला विचारलं? माहित नाही. दहिसरला 4,626, मागाटनेला 3,647, मुलुंडला 35,621, विक्रोळीला 4,353, भांडूपला 22,018, जोगेश्वरीला 21,748, दिंडोशीला 5,667, कांदिवलीला 19,302, चारकोपमध्ये 13,093, मालाडमध्ये 11,354, गोरेगावमध्ये 8,648, वर्सोव्यामध्ये 3,888, अंधेरीमध्ये 5,515, अंधेरी पूर्वमध्ये 17,242, विलेपार्ल्यामध्ये 17,735, चांदिवलीमध्ये 15,393, घाटकोपरमध्ये पश्चिममध्ये 40,850, घाटकोपर पूर्वमध्ये 21,112, मानखूर शिवाजीनगर 5,569, अणुशक्तीनगर 4,331, चेंबूर 12,118, कुर्ला 36,972, कलिना 28,577, बांद्रे पूर्व 27,141, बांद्रे पश्चिम 23,513, धारावी 12,497, सायनकोळीवाडा 42,820, वडाळा 45,041, माहीम 27,751 आणि वरळी 23,111. गेली कुठे माणसं? सोडून गेली मुंबईत.
आले तिथे घाटकोपर पश्चिम पुढे राम आलं नाही. घाटकोपर पश्चिम 40,850, भांडूप पश्चिम तुमचं 22,018, विक्रोळी 4,353, मागाठाणे 3,647, माहीम 27,751 आणि शिवडी 10,354. कुठे गेली माणसं? जी माणसं वगळलेली आहेत त्या वगळलेल्या माणसांची नावं देखील माझ्याकडे आहेत, ज्यातली 85% मराठी लोक आहेत. हे काय प्रकारचं षडयंत्र चालू आहे? तुमची आपली लोक निवडून न येण्यासाठी म्हणून हे सगळे धंदे सुरू झाले त्यांची. अचानक इतकी हजारो माणसं मुंबई शहर सोडून गेली. स्थलांतरित दाखवताय तुम्ही, यादीतनं काढून टाकताय. आणि म्हणून त्याच्या प्रत्येकाच्या मी सीडीज बनवलेल्या आहेत. प्रत्येकाचे अशा प्रकारचे हे जसे हा असा गठ्ठा बनवलेला आहे 183 शिवडी, त्याच्यामध्ये सगळी संपूर्ण नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं वगळण्यात आलेली आहेत ती. हे सगळे गठ्ठे विभाग अध्यक्ष आमदार यांनी उद्या आपल्या उद्या नाही हा कुठे गेला तो प्रमोद कुठे? प्रमोद किती दिवस लागतील हे सगळं करायला? अजून 2 दिवस पाहिजेत वाढवून की सोमवार चालेल? सोमवारी सर्व लोकांनी, तुम्ही संबंधित लोकांनी आपल्या राजगड या पक्ष कार्यालयावरनं हे सगळे गठ्ठे घेऊन जायचे. त्याचे फॉर्म कलेक्टरकडे जाऊन हे खोटं आहे हे सगळ्या गोष्टी प्रमोद पाटील तुम्हाला तिकडे पक्षाच्या आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये सांगतील. त्याप्रमाणे घेऊन जा. कृपा करून तुम्ही बेसावध राहू नका. काम जरी आपण कितीही करत असलो तरी हे ज्या प्रकारचे कट कारस्थान रचू शकतात हे काँग्रेस, एनसीपी आणि इतर लोक, याच्यापासून तुम्ही सावध राहा. निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत पण ते बेसावध राहून चालणार नाही. कामं एका बाजूला आपण करत राहू आणि मग त्याच्यातनं जर समजा आयत्या वेळेला आपल्या निवडणुकीच्या तोंडावरती जर कळलं की एवढी माणसंच गायब झालेली आहेत आपल्या यादीतनं, निवडून कुठून येणार तुम्ही? त्याच्यामुळे ह्या सगळे गठ्ठे तुम्ही सोमवारी राजगड कार्यालयामधनं घेऊन जायचे. तुम्ही लोक किती गंभीर आहात या विषयामध्ये हे देखील मला पाहायचंय आणि किती गठ्ठे जात आहेत राजगड कार्यालयामधनं हेही मला तुमच्याकडनं तपासून घ्यायचंय. कुठेही मी परत सांगतो आपण बेसावध राहू नका. या आपल्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला येणाऱ्या सगळ्या पुढच्या काळामध्ये राजकीय, आर्थिक, कौटुंबिक सर्व प्रकारचं तुम्हाला यश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.